मी जेव्हा वास्तूत एंटर केलं, हं. त्यावेळेस मला त्या दिशेतनं प्रचंड निगेटिव्ह एनर्जी म्हणजे जणू मी बाहेर फेकली जातीये. बापरे! इतकी निगेटिव्ह एनर्जी मला तिथे जाणवली. मला खूप लोकांचं असं म्हणणं आलं, की "मॅडम कुणीतरी काहीतरी केलंय, हं. किया कराया है हमारी वास्तू को." हं, ठीक आहे. हं. असे मला खूप क्वेशन्स आलेत. हं. ह्या गोष्टींनी सुद्धा वास्तू बाधित होते. मला त्या घरातून जेव्हा मी बघितलं बाहेर, हं. तर तिथे एक छोटा मुलगा दिसत होता. त्या व्यक्तीला मी विचारलं, "तुम्हाला दिसतोय का?" हं, हं. तर ते म्हणाले, "नाही हो मॅडम." हं. एखादी वास्तू बाधित आहे, हे आपण कसे ओळखावे? त्याची काही लक्षणे आहेत का? अजून एक तुला दोष सांगते. विथिशूला म्हणून आपल्या वास्तूमध्ये दोष आहे. हं. ठीक आहे. विथिशूला म्हणजे काय? हं. समोरून एक व्यक्तीने निगेटिव्ह एनर्जीजचा वापर करून हं. त्या वास्तूमध्ये अशा काही गोष्टी घडवल्या, की ज्याच्यामुळे ज्यांनी ते घेतलेलं आहे, त्याचा लवकरात लवकर मृत्यू झाला. सीलिंगला हं, ती हं. काढली जाणं ओल ही काढली गेलीच पाहिजे. बरं. नाहीतर तुमच्या घरातला पैसा घेऊन जाणारच होती. कुठल्याही स्मशानभूमीच्या जवळ जर तुझी वास्तू असेल, त्या वास्तूमध्ये राहा. तर मग आपल्या स्वतःची दृष्ट आपण कशी काढू शकतो? खडे मीठ. अजून एक वास्तूचा प्रकार आहे हं. किलीत वास्तू. किलीत वास्तू कधी असते? हं. एक उदाहरण सांगते. कोणी देवाचं काही लावलं, की चिडचिड होणं, इरिटेट होणं. इरिटेट होणं. हं. हां, ह्या गोष्टी. एखादी नवीन वास्तू हं, आपण जर घेत असू, हं. भले ती एखादी जागा असो, प्लॉट असो, एखादं घर असो, फ्लॅट असो, तर त्या वास्तूची शांती करणं गरजेचं आहे का? अ, तुम्ही घेतलेली वास्तू बाधित तर नाहीये ना? तुम्ही एखादी वास्तू घेण्यापूर्वी त्याचे परीक्षण करून घेतले आहे का? जर समजा तुमची वास्तू बाधित असेल, तर तुम्हाला कोणती लक्षणे दिसतात? त्यावर तुम्ही कोणते उपाय करावेत? याबद्दल आज आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुतज्ञ आणि ज्योतिष पंडित सौ स्नेहल वैद्य यांच्यासोबत. वास्तुशास्त्रावरती बरेचसे व्हिडिओज आम्ही मॅडमसोबत केले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. ते तुम्ही नक्की पहा. अशाच विविध विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच करा. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग उहापोहची सुरुवात करूया. मॅडम वेलकम. आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रिया. आजचा विषय थोडासा थरारक, थोडासा इंटरेस्टिंग असा आहे. हो, कारण नक्कीच. आपण बोलणार आहोत बाधित वास्तू या हो, विषयावर. हो, हो. तर बाधित वास्तू खरंच असते का? हो प्रिया, हं. असतात. एनर्जीज बघ, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हां. करेक्ट. दिवस, रात्र हं. आहे ना? हो, आपण शाळेत असतानापासून विरुद्ध अर्थ शिकलेलो आहोत, राइट? हो. तसं जशा चांगल्या एनर्जीज आहेत, तशा वाईट पण एनर्जीज असतातच. बरोबर. हां, म्हणजे बाधित वास्तू ह्या असतात हं. आणि त्या त्रासदायकही तेवढ्याच असतात. अच्छा. तर आपल्या डिस्कशनमध्ये तुम्ही मला सांगितले, की एखादी वास्तू ही पहिल्यापासूनच बाधित असते असं नाही. हं, त्याला बरीचशी कारणे कारणीभूत असतात. हं. तर ती त्या कारणांबद्दल तर पुढे आपण बोलूच. हो. पण एखादी वास्तू बाधित आहे, हे आपण कसे ओळखावे? हं. त्याची काही लक्षणे आहेत का? हो, आहेत प्रिया. हं, हं. अ, आपली वास्तू 5 तत्वांवर चालते. अच्छा. ऊर्जा, दिशा, ग्रह, तत्व आणि देवता. बरं. ह्या 5 तत्वांपैकी एक 2 तत्वांपेक्षा जास्त हं. जर तुमचं तत्व बिघडले असतील, तर ती वास्तू बाधित होते. अच्छा. हं. हं, हं. आता तुझा प्रश्न असा आहे, की बाधित वास्तूची लक्षणं काय? हो. हं. एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा आता मी वास्तू परीक्षणाला बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे. हं, हं. एकदा गेले ना, की कधी-कधी परत जाईल. कधी मी त्या हं. वास्तूतनं बाहेर निघेल असा होतो. हो. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्या वास्तूमध्ये गेल्यावर कायम भकास असं हं. फील येतो. हं, हं. ठीक आहे. घरात सगळे असतात, तरी सुद्धा आपण त्या वास्तूमध्ये गेलं ना, की असं लोनली फील होत राहणं. बरोबर याही आहे. गोष्टी असतात. ठीक आहे. हं. त्यानंतर घरामध्ये सतत वादविवाद होत राहणं, हं, एकमेकांशी न पटणं, हं. ठीक आहे. घरातला कर्त्या पुरुष वाईट मार्गाला लागणं, अच्छा. ठीक आहे. त्यानंतर घरामधली लहान मुलं जे असतात, सतत आजारपण हं, हं. घरामध्ये येणं, हं, हं. ती आजारी पडणं, घरात एक असं झालं की एक आजारपण घरातनं न हटणं, हं, हं. ठीक आहे. ह्या गोष्टी एक त्याच्यामध्ये येतात. म्हणजे ह्या गोष्टी घरात अनुभवण्यासाठी येत असतात, ठीक हं, आहे. हं. अजून एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, सतत स्वप्न पडणं. बापरे! हं. हां, म्हणजे मग भीतीदायक स्वप्न, हं, हं. दचकून उठणं वगैरे हं, हां. हं.
ह्या गोष्टी सुद्धा लक्षणांमध्ये मोडतात. त्यानंतर एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघ प्रिया, असा खूप अंधार, हो. सगळीकडे असा अंधार, लाईट्स लावावे तेव्हा ठीक आहे. आता पूर्वीच्या काही वास्तू असतील, पण मग ना डागडुजी केलेली नसते घराची, हं. ठीक आहे. घर तसं पडीक असल्यासारखंच घर असतं, ठीक आहे. हं. परिस्थिती असते किंवा व्हॉटएव्हर काही हं. कारणांमुळे ते जमत नाही करायला. पण ते कुठेतरी बाधित मला सांग, आपण एखादा सण आला, काय झालं, तर आपण नवीन कपडे घेतो. हो. प्रत्येक वर्षी दिवाळीला आपण असं झालंय का कधी काहीच घेतलं नाही तशीच दिवाळी नाही. नाही. आपल्या घराची पण आपण तशीच काळजी घेणं गरजेचं आहे. हं. तुमच्या घराचा फील, हं. तुमच्या वास्तूचा फील जो आहे, तो तुमच्या वास्तूची एनर्जी दाखवतो. हं. हं, बरोबर. असंही असतं. बऱ्याचदा आपण असं म्हणूयात, की मला खूप लोकांचं असं म्हणणं आलं, की मॅडम कुणीतरी काहीतरी केलंय, हं. किया कराया है हमारी वास्तू पे, हं, ठीक आहे. हं. असे मला खूप क्वेशन्स आलेत. हं. ह्या गोष्टींनी सुद्धा वास्तू बाधित होते. अच्छा. हं. ह्या गोष्टी आहेत आणि याने सुद्धा वास्तू बाधित होते. हं. बरं. त्यानंतर घरामध्ये सतत पैशाची कमतरता भासणं. हं, हं. हं. कर्जांवरती कर्ज वाढत जाणं. अच्छा. हां, पैसे बुडणं. आर्थिक तुमची म्हणतो ना, जी प्रोग्रेस होणं गरजेचं आहे, ते कुठेतरी एकदम बॅक फूटला येणं. हं, हं. ह्या गोष्टी या बाधित वास्तूमुळे बघ हां, हं, हं. किती प्रमाणात त्रास तुमच्या घरामध्ये होत असतात. अजून बाधित वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आपण हं. ह्या थोड्याच बोलतो आहोत, ठीक आहे. हो. त्यानंतर बाधित वास्तूमध्ये अजून काही गोष्टी अशा आहेत ना, की हं. बघ, काही घरांमध्ये ना, म्हणून मी सगळ्यांना सांगते, की घरामध्ये तुम्ही ऑइलिंग सतत दरवाजांना करत राहा. हं, हं. दरवाजांचा सतत आवाज येत राहणं. कर, हं. कर आवाज येतो बघ. हो, हो. हो ना? हे बरोबर. कधीही चालत नाही. हं, हं. या आवाजांना निगेटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट होतात. अच्छा. हां, हं. म्हणून कायम दरवाजे तुमचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि अजून एक आपण बघायला गेलो तर हं. मूव्हीजमध्ये असं आता भुताची एंट्री असेल, तर बाबा कुठेतरी दरवाजाचा कर आवाज येतो. एक्झॅक्टली. अशा गोष्टी दाखवल्या जातात. बरोबर, तर बरोबर. खरंच या गोष्टी निगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करण्यासाठी हो, कारणीभूत असतात. कारणीभूत असतात आणि आत्ताच तू म्हणाली मूव्हीजमध्ये हो, ते दाखवलं जातं. बरोबर. घरात सतत ह्याच बाबतीत बघितलं जाणं, ठीक अच्छा. आहे. मग ती वास्तू अजून बाधित होण्याकडे कल असतो तिचा. हं, सतत निगेटिव्ह बघत राहायचं. हं, हं. हं. हॉरर मूव्हीज एक्झॅक्टली. बघणं. हॉरर मूव्हीज बघणं वगैरे. हं, ह्या हं. गोष्टी काय आहेत? निगेटिव्ह आहेत ना. मग बरोबर. त्या तशाच इम्पॅक्ट करणार आहेत तुमच्यावरती. हं. हां. त्यामुळे अ, मग देवाचं करायची इच्छा न होणं. अच्छा. हां, जेव्हा ह्या हं. गोष्टी असतात ना बाधित वास्तूमध्ये हं, हं. या एंटर झालेल्या, हं, हं. त्यावेळेस तुम्हाला देवाला हात जोडायची पण इच्छा होणार नाही. बापरे! हां, देवाची काहीही करायची इच्छा न होणं. हं, हं. कोणी देवाचं काही लावलं, की चिडचिड होणं, इरिटेट होणं. इरिटेट होणं. हं. हां, ह्या गोष्टी. दिवा लावायची सुद्धा इच्छा न होणं. ह्या गोष्टी बाधित वास्तूमध्येच हळू-हळू येत असतात. हां, हं. याच्यामुळे मग सगळाच परिणाम तुमच्या रोजच्या जीवनावर नक्कीच होतो. हं. असं आहे. लक्षणं खूप आहेत गं प्रिया. हो. म्हणजे आपण सांगू तेवढी कमी आहेत. पण आहेत. हे आहेत ना, ती परत बघ खूप घरांमध्ये ओल आलेली असते हं, हं. आणि ती वर्षानुवर्ष तशीच पडलेली असते. हो. तिची डागडुजी केलेली नसते. हं. घरात मी माझ्या मागील काही पॉडकास्टमध्ये सांगितलंय. हं. तुमच्या घरात कुठलीही फुटकी काच नसावी, हं. गळका नळ नसावा. हं. ठीक आहे. ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. हो. हं. तुमचं घर मोकळं असावं. हं, हं. नाहीतर ना काही घरांमध्ये मी बघते ना, सामान पसारा. पसारा. चालायला सुद्धा जागा नसते हो. हो ना. इतकी परिस्थिती असते. हं. काय होतं ना, तुम्ही तुमची वास्तू कशी ठेवताय, हं. त्याप्रमाणे तशा एनर्जीज अट्रॅक्ट होतात. बरोबर. आलं लक्षात? हं. आणि तशा एनर्जीज तुमच्या वास्तूमध्ये येत असतात. हं. म्हणजे तुमची वास्तू स्वच्छ हवी. सीलन जी असते ना दरवाजाला सॉरी किंवा सीलिंगला, हं, ती हं. काढली जाणं, ओल ही काढली गेलीच पाहिजे. बरं. नाहीतर तुमच्या घरातला पैसा घेऊन जाणारच हो ती. हं. घरात गळका नळ आहे, तो सुद्धा तुमच्या घरातनं सगळं घेऊन जाणारच आहे. पैशांची हां, गळती. एक्झॅक्टली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ओघाओघाने सगळ्या एकत्रित येतात हं, आणि हं. मग वास्तू बाधित होते. बापरे! आता बऱ्याच ठिकाणी एखाद्या जागी, एखाद्या प्रिमाइसेसमध्ये आपण गेल्यावर आपल्याला भीती वाटते, अंगावर काटा आल्यासारखा होतो. असं वाटतं की बाबा तिथे 5 मिनिटं देखील थांबू नये. आता मी माझं एक उदाहरण देते. आता मध्यंतरी मी एका जागी गेले होते. तर त्या जागी गेल्यावर 5 मिनिटात म्हणजे माझं डोकं प्रचंड दुखायला सुरू झालं आणि मी घरी आल्यावर देखील एक तास तरी ते डोकं तसंच दुखत होतं. तर त्याचं कारण देखील असं असू शकतं का, की ती वास्तू बाधित आहे?
हो प्रिया, निश्चित असं होतं. अच्छा. एक लक्षात घे, मी आत्ताच तुला बाधित वास्तूत काय होऊ शकतं हे हं. सांगितलं, हो. बरोबर? तर आता असं का होतं मी तुला सांगते. हं. ठीक आहे. आपल्याला त्या एनर्जीजची सवय नसते. बरोबर. ठीक आहे. आपण पॉझिटिव्ह एनर्जीमधनं निगेटिव्ह एनर्जीजमध्ये जातो. हं, हं. ठीक आहे. त्यामुळे तुला त्याचा त्रास झाला. अच्छा. हं. असं आहे. म्हणून कुठेही जाताना आपला ऑरा खूप स्ट्राँग असणं हं, हे गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी स्ट्राँग धारण करणं, की हं. ज्याचा तुम्हाला त्रास होणार नाही, हं. हे खूप गरजेचं आहे. तू आता जसं म्हटलीस, की तुझं डोकं जड झालं. हो. हां, तुला त्याचा त्रास झाला, हं. बरोबर? ज्यावेळेस आपल्याला असं निगेटिव्ह फील होतं, त्यावेळेस खडे मीठ, कापूर आणि तुरटी हं. ह्या तिघांचंही प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे बरं. आणि ते पावडर करून त्या रोज तुझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा घालून रोज त्याने तुझं स्नान केलं, हं. तुझी निगेटिव्हिटी बऱ्यापैकी कमी होते. अच्छा. हां, म्हणजे अशा जागेवरून जाऊन आल्यावर देखील ह्या रेमेडीनी अंघोळ केली तरी अगदी. त्याचा आपल्याला फायदा मिळतो. अगदी फायदा मिळतो आणि दुसरी गोष्ट तू स्वतःची दृष्ट काढणं हे खूप महत्वाचं आहे. हं. घरात कोणी मोठी व्यक्ती असेल, हं. त्यांच्याकडनं तू दृष्ट काढून घेऊ शकतेस अच्छा. आणि तू स्वतःची सुद्धा दृष्ट निश्चित काढू शकतेस. ओके. हं. तर मग आपल्या स्वतःची दृष्ट आपण कशी काढू शकतो? खडे मीठ, मोहरी आणि एक तमालपत्र तू बरं. हातात घ्यायचं आहेस हं, हं. आणि तुझ्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचं आहे बरं. आणि ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे किंवा डस्टबिनमध्ये जरी टाकलंस तरी चालू शकतं. तुझी अच्छा. दृष्ट निघून जाते. बरं. किंवा तेही जमलं नाही तर घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यावं. तर मग बाधित वास्तूचे प्रकार आहेत का? तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे प्रिया. बाधित वास्तूंचे प्रकार बरेच आहेत. हं. त्यातले मी तुला काही प्रकार आता सांगते. काही ठिकाणी बघ घराच्या जवळ ग्रेव्हयार्ड असतं. हो. हं. घराच्या जवळून जाताना त्या भागातूनच तुला जावं लागतं हं. आणि मग तू तुझ्या घरी जाते. बरोबर. ठीक आहे. एनर्जीज चांगल्या नसतात. ग्रेव्हयार्डच्या एनर्जीज चांगल्या नसतात. ठीक हं. आहे. त्या तुझ्या सोबत येतात. हं. अच्छा. कुठल्याही स्मशानभूमीच्या जवळ जर तुझी वास्तू असेल, त्या वास्तूमध्ये कायम अशांतता राहते. हं. ठीक आहे. वाहती नदी जर तुझ्या घराच्या जवळ असेल, ती वास्तू सुद्धा बाधितच मानली जाते. अच्छा. एका वास्तूच्या व्हिजिटसाठी मी प्रिया गेले होते. हं. अ, त्या व्यक्तीने त्याच्या घराची एक बाजू पूर्ण 3 मजली बिल्डिंग होती. बरं. स्वतःची जागा घेऊन त्यांनी बांधली होती. हं. एक बाजूची भिंत पूर्णपणे त्यांनी क्लोज केली होती. एकही खिडकी नव्हती, एकही दरवाजा नव्हता. हं. ठीक आहे. हं. मी जेव्हा वास्तूत एंटर केलं, हं. त्यावेळेस मला त्या दिशेतनं प्रचंड निगेटिव्ह एनर्जी हं. म्हणजे जणू मी बाहेर फेकली जातीये. बापरे! इतकी निगेटिव्ह एनर्जी मला तिथे जाणवली. इतकी स्ट्राँग होती. इतकी स्ट्राँग एनर्जी होती हं. आणि त्या व्यक्तीने तिथे खाली जे बिल्डिंग बांधली होती, तिथे खाली त्याचं फॅब्रिकेशनचं एक बिझनेस होता. बरं. ठीक आहे. हं, हं. एका ठिकाणी त्याचा बिझनेस होता, तो वाढला म्हणून त्यांनी ही जागा घेऊन इथे बांधलं. ठीक अच्छा. आहे. हं, हं. तिथे त्याचा बिझनेस होता बघ हां. वाढ झाल्यानंतर त्यांनी ही जागा घेऊन तिथे बांधलेलं आहे आणि वरती जे 2 मजले होते, तिथे त्यांनी हॉस्टेल केलं होतं मुला-मुलींसाठी. अच्छा. ते हॉस्टेल पूर्णपणे बंद होतं. हं. यांचा बिझनेस जिथे त्यांच्याकडे 10 लोकं कामाला होते, तिथे एकच व्यक्ती तो स्वतः काम करत होता बरं. आणि तोही प्रचंड निगेटिव्ह बोलत होता. हं, हं. मी म्हटलं आधी आपण वास्तू बघूयात आणि मग काय असेल ते मी तुम्हाला बोलते. बरं. आणि मला जी एनर्जी जाणवली ती प्रचंड निगेटिव्ह होती. हं. खालपासून वरपर्यंत पूर्ण मी वास्तू बघितली. शेवटी मी टेरेसवर गेले हं, हं. आणि टेरेसवरनं जेव्हा मी खाली वाकून बघितलं, हं. शेजारी स्मशानभूमी होती. अरे देवा! विचार कर, हो. जी व्यक्ती आज पुढे जाऊन रेंटच्या वास्तूतनं स्वतःची वास्तू घेते आहे, 3 मजली बिल्डिंग बांधते आहे, हं. तिची तिथे प्रोग्रेस काय होती आणि इथे आल्यानंतर प्रोग्रेस काय आहे? हो ना. बरोबर? बरोबर. इतका परिणाम निगेटिव्ह वास्तूचा होत असतो. हं. आता मला तुला तेच सांगायचंय, जिथं मी तिथे गेल्यानंतर मला स्वतःला इतका अनुभव आला, हो. त्या व्यक्तीला किती अनुभव येत असेल? आणि 24 तास ती व्यक्ती तिथे राहते. एक्झॅक्टली. बरोबर. तिथे ती काम करते. हं. बरोबर? मग हं. त्यांना या गोष्टींचा त्रास हा होणारच आहे. हो. म्हणून कधीही स्मशानभूमीच्या जवळ जागा स्वस्त मिळाली, हं. कुणी फ्री दिली तरी घेऊ नका, हं, हे हं. माझं मत आहे. बरोबर. कुणीही जागा फ्री दिली तरी त्या ठिकाणी तुमचं घर कधीही घेऊ नका. हं? अगदी खरं. आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे येऊयात. हं. बऱ्याचदा आपण हायवेनी जा-ये करत असतो. हो. हायवेला लागून घरं असतात. हो. बरोबर? हायवेची कनेक्टिव्हिटी बिल्डर सांगतो, हो. हायवे जवळ आहे, तुम्ही इथे घर घ्या. बरोबर? रोड टच फ्लॅट आहे. एक्झॅक्टली. हं. मला सांग, हायवे पूर्ण प्लेन असतो का गं? कायम कुठे ना कुठल्यातरी स्पॉटवरती
काही ना काहीतरी ऍक्सिडेंट म्हणा हम्म. किंवा काही या गोष्टी झालेल्या असतात. बरोबर. ठीक आहे. हम्म. कसं आहे ना, ह्या गोष्टी आहेत म्हणून मी तुला सांगते. हम्म. हा, हम्म. एनर्जीज आहेत हम्म. ह्या सगळ्या नेगेटिव्ह एनर्जीज आहेत. हम्म. ठीक आहे. हम्म. जेव्हा आपण तिथून पास होतो किंवा आपण त्याच्या समोर राहतो, हम्म. तेव्हा त्या एनर्जी 100% तुला त्रासदायक ठरतात. अच्छा. हा, हम्म. मग काय परिणाम होतो? हम्म. मी एका ठिकाणी व्हिजिटसाठी गेले होते. हायवे टच घर होतं. बर. मला त्या घरातून जेव्हा मी बघितलं बाहेर, हम्म. तर तिथे एक छोटा मुलगा दिसत होता. त्या व्यक्तीला मी विचारलं, तुम्हाला दिसतोय का? हम्म. तर ते म्हणाले, नाही हो मॅडम. हम्म. हा. थोडक्यात मला तुला तेच सांगायचंय, प्रत्येक जागेवरती पण त्यांना मी कुठल्याही बाबतीत की इथे हे आहे मग तुम्हाला त्रास होणार नाही. आपल्याला काहीतरी सोल्युशन देणं गरजेचं आहे, लक्षात घे. हम्म. कारण वास्तू, हम्म. मी तर म्हणेन अशा वास्तू बदलाव्यातच. अशा हम्म. वास्तूत राहूच नाही. हम्म. काही काळापुरतं तुम्हाला प्रोटेक्शन हे खूप गरजेचं आहे त्या हम्म. एनर्जीज पासनं. हम्म. तुम्हाला मग कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हम्म. नंतर तुम्ही वास्तू नक्कीच चेंज करू शकता. आपल्या वास्तूमध्ये एखाद्या निगेटिव्ह एनर्जीचा हम्म. वास जाणवला तर ती वास्तू बदलणे कधीही योग्य. कधीही योग्य, कधीही योग्य. बरं. अगदी तुला एक उदाहरण सांगू का? हम्म. पुण्यामधलंच आपल्या. हम्म. नवले ब्रिजला सतत ऍक्सिडेंट्स होत आहेत. हो. का बरं त्याच पॉइंटला होत आहेत? हम्म. हो ना. एकच विशिष्ट पॉइंट आहे, हम्म. त्याच पॉइंटला का होत आहेत? बरोबर. कारण त्या एनर्जीज विशिष्ट वेळी ऍक्टिव्हेट असतात हम्म. आणि त्या त्रासदायक ठरतात. का? म्हणून बघ कसं होतं, मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला जाते ना, मला खूप लोकांकडनं असं एक क्वेश्चन आलेला आहे, की मॅडम पौर्णिमा आणि अमावस्येला आमच्याकडे हमखास भांडणं होतात. हो. बरोबर. मी खूप लोकांकडनं हे ऐकलेलं आहे आणि या गोष्टी आहेत. का बरं त्याच दिवशी? कारण त्याच दिवशी या एनर्जी कार्यरत असतात. अच्छा. म्हणून तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो. हम्म. ठीक आहे. आणि ज्या वेळेला ती घटना घडलेली असते, त्या वेळेला रोज त्या कार्यरत असतात. बापरे. म्हणून तुम्ही सगळ्यांना सांगते मी, की तुम्ही कधीही रात्रीचा प्रवास करू नका. हम्म. मोस्टली ॲक्सिडेंट्स रात्रीच होतात. अच्छा. रात्रीची एनर्जी खरोखर नेगेटिव्ह एनर्जी असते. हम्म. तुला एक अनुभव आला असेल तर बघ प्रिया, एखाद्या वेळेला तुला झोप आली नाही रात्री, हम्म. तर डोक्यात नेहमी नेगेटिव्हच विचार येतात की नाही? हो. तू पॉझिटिव्ह विचार करू शकते का? येतच नाही. कधीच नाही. हो. नेहमी रात्री जेव्हा झोप येत नाही, तेव्हा व्यक्तीच्या डोक्यामध्ये कायम नेगेटिव्ह विचार येणार. असे का होते? कारण त्याचे रात्रीच्या वेळी नेगेटिव्ह एनर्जीज कार्यरत असतात. अच्छा. त्या कारणाने. याच कारणासाठी आपण रात्री 11 पर्यंत ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, त्या ठिकाणापर्यंत तुम्ही पोहोचा. अदरवाईज तुम्ही रात्री कुठेतरी मुक्काम करा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघा. अच्छा. बरोबर. बरोबर? त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. हो ना. अजून एक तुला दोष सांगते. विथिशूला म्हणून आपल्या वास्तूमध्ये दोष आहे. ठीक आहे. विथिशूला म्हणजे काय? समोरून एक रोड एंड होते तुझ्या वास्तूसमोर. दुसऱ्या साईडनी पण तुझ्याच वास्तूसमोर रोड एंड होतोय. अच्छा. म्हणजे तुझी वास्तू कात्रीत सापडते आहे. ठीक आहे. बरोबर. अशा वास्तूला सुद्धा बाधित वास्तूमध्येच कन्सिडर केलं जातं. हो. ह्या वास्तूमध्ये कधीही प्रोग्रेस होऊ शकत नाही. कायम वादविवाद होणार. घरात कायम अशांतता राहणार. मुलांची सुद्धा करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येणार. म्हणून विथिशूला असलेली वास्तू ही कधीही घेऊ नाही. अजून एका गोष्टीसाठी तुमचं घर बाधित होऊ शकतं, ते म्हणजे सुसाईड पॉइंटच्या जवळ घर असणे. अच्छा. असे काही पॉइंट्स आहेत जे सुसाईड पॉइंट म्हणूनच ओळखले जातात. हो. जसं की लोणावळ्याचं आहे. एक्झॅक्टली. त्याच्या जवळ जर तुझं घर असेल, तिथली एनर्जी कशी असेल ग प्रिया? निगेटिव्हच असते. जो आयुष्याला कंटाळला आहे, त्याने त्याचं आयुष्य तिथे संपवलं आहे. बरोबर? ती एनर्जी तिथे राहणार आणि मग ती तुला त्रासदायक ठरणार. अशा ठिकाणी सुद्धा तुमचं घर असू नये. अजून एक वास्तूचा प्रकार आहे किलीत वास्तू. किलीत वास्तू. किलीत वास्तू कधी असते? एक उदाहरण सांगते. दोघं भाऊ होते. एका भावानी आई वडिलांची खोटी सही घेऊन घर आणि प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावर करून घेतली. बापरे. ठीक आहे. दुसऱ्या भावाच्या बायकोला ते आवडलं नाही. ठीक आहे. हे एक उदाहरण आहे आणि हे खरं झालेलं आहे म्हणून मी तुला सांगते आहे. तर त्या व्यक्तीने त्या
दुसऱ्या भावाने त्याच्या बायकोला ही गोष्ट आवडली नाही. तिने नेगेटिव्ह एनर्जीजचा वापर करून त्या वास्तूमध्ये अशा काही गोष्टी घडवल्या, की ज्याच्यामुळे ज्यांनी ते घेतलेलं आहे, त्याचा लवकरात लवकर मृत्यू झाला. हां. ती वास्तू केलीच झाली. ती वास्तू कुणालाच लाभणार नाही. त्या वास्तूत काहीच होऊ शकणार नाही. बरोबर? थोडक्यात काय ती तळतळाटीची वास्तू आहे. हां? ज्या वास्तूला शाप लागलेले असतात, ज्या वास्तूला तळतळाट असते, अशाही वास्तू तुम्ही कधीही घेऊ नाहीत. एक उदाहरण सांगते तुला. मी एका वास्तूच्या व्हिजिटला गेले असताना मला त्यांनी रिसेलचा फ्लॅट घेतला होता. ठीक आहे. मला वास्तूमध्ये गेल्या जाणवत होतं इथे काहीतरी अनहॅपनिंग असं काहीतरी घडलेलं आहे. मी त्यांना विचारलं, की तुम्ही इथे जेव्हा घर घेतलं त्यावेळेस या वास्तूची चौकशी केली होतीत का? ते म्हणाले, "हो, चांगली आजूबाजूनी पण कुणी काही सांगितलं नाही." मला म्हणाले, "चांगली आहे आणि आम्हाला खूप छान आवडलं घर, आम्ही घेतलं." अच्छा. हां. त्यावेळेस मी त्यांना विचारलं, की तुम्ही मालकांना विचारा, ज्यांच्याकडनं तुम्ही फ्लॅट पर्चेस केलाय, त्या व्यक्तीला विचारा, की इथे कोणी गेलं आहे का? अकाली मृत्यू कोणाचा झालेला आहे का? मग? त्यावेळेस त्या मालकांना जेव्हा त्यांनी विचारलं, तेव्हा ते म्हणाले, की "हो, माझी बहीण तिने तिथे सुसाईड केलेलं आहे." बापरे! मला सांग, त्या वास्तूमध्ये त्या लोकांना इतका प्रचंड त्रास होत होता म्हणून त्यांनी मला तिथे बोलवलं होतं. काही एनर्जीज तुम्हाला जाणवतात. आलं लक्षात? बरोबर. काही वास्तू मी जेव्हा पाहायला जाते, पाय जड होणं, हाताला मुंग्या येणं, हे काही लक्षणं आहेत. आता आम्ही जेव्हा शास्त्र शिकलो, त्यावेळेस यात काही लक्षणं सांगितली गेलीत, की बाधित वास्तूची लक्षणं काय आहेत. त्याच्यात तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं आहे, तुमचा ऑरा कसा तुम्ही स्ट्रॉंग करायचा आहे आणि समोरच्याला त्यातनं कसं बाहेर काढायचं आहे. बरोबर. ठीक आहे? ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात ना, त्यावेळेस घरातली आध्यात्मिक ताकद मी म्हणेन खूप वाढवणं गरजेचं असतं. पण बघा त्याच्या विरुद्ध घरात होत असतं. घरात देवाला हातच कोणी जोडत नाही. तर आध्यात्मिक ताकद कशी वाढेल? बरोबर ना? कारण त्या वास्तूमध्ये तशा एनर्जीज वर्क करत असतात आणि त्याप्रमाणे घरात सगळ्या घडामोडी घडत असतात. कुठेतरी ती निगेटिव्ह एनर्जी हावी झाल्यामुळे एक्झॅक्टली. पॉझिटिव्ह एनर्जीकडे मन वळत नाही. नाही वळत. आहेत, या खऱ्या घटना आहेत आणि अगदीच तुला सांगू का, राजस्थानला भानगड किल्ला आहे. तो यासाठीच फेमस आहे. तू जर सर्च केलं, मी काही त्याची पूर्ण तुला स्टोरी सांगत नाही. फक्त तू सर्च करून ऐक. सगळीकडे आहे ते. त्याच्याबद्दल तुला सगळी माहिती मिळेल. काय झालं होतं आणि कसं. अजूनही त्या एनर्जीज तिथे आहेत, एंटिटीज आहेत. ते आता पूर्ण ओस आहे. ओस पडलेलं आहे. काही नाही होत. जो तिथे जातो तरी लोक फिरायला जातात. हो ना. आपला शनिवार वाडा पण आहे ना मॅडम. आहे. तो बाधित वास्तूमध्येच गणला जातो. अजूनही मी असं ऐकलंय, की शनिवार वाड्यावरती आवाज येतो, "काका मला वाचवा." बरोबर. अजून एक विचारायचं आहे, की असे आवाज येणं किंवा एखाद्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणवणं, म्हणजे ती बाधितच वास्तू आहे असं असतं का? ती बाधितच वास्तू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगू का, तुझा ऑरा मगाशी मी बोलले तसं. जितका तुझा ऑरा स्ट्रॉंग नाहीये ना, तेवढा तुला तो त्रास होणार आहे. बरोबर. आलं लक्षात? त्यामुळे आपला ऑरा स्ट्रॉंग राहणं, कायम स्ट्रॉंग ठेवणं. मी क्रिस्टल्सच्या काही गोष्टी पॉडकास्टमध्ये सांगितलेल्याच आहेत. काही क्रिस्टल्स तुला यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल राहतात. की अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, तर तुमचं प्रोटेक्शन खूप महत्वाचं असतं. तर ते क्रिस्टल्स तर तुम्ही धारण करून तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. बरोबर. जर समजा बाधित वास्तू असेल, तर घरातील सर्वच सदस्यांना त्या बाधित वास्तूचा त्रास होतो, की फक्त घरातील कर्ते पुरुष किंवा स्त्रीला त्रास होतो? खरं सांगू का प्रिया, बाधित वास्तू ही पूर्णच बाधित झालेली असते ना. मग त्या वास्तूत जे कोणी व्यक्ती राहणार आहेत, त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने त्रास होतच होतो. थोडक्यात सक्सेस रेशो पूर्णपणे डाऊन असतो. पण आता तुम्ही जसं म्हटलं, की ऑरा वीक असेल, तर त्या सदस्यांना जास्त त्रास होतो. प्रमाण कमी जास्त असतं ना. पण त्रास हा होणारच. निश्चित होणार. तर मग आता एखादी नवीन वास्तू आपण जर घेत असू, भले ती एखादी जागा असो, प्लॉट असो, एखादं घर असो, फ्लॅट असो, तर त्या वास्तूची
शांती करणं गरजेचं आहे का? हो. वास्तुशांत ही केव्हाही गरजेची आहे. कारण लक्षात घे, आपल्या शास्त्रामध्ये शल्यदोष पण सांगितला गेलेला आहे. हं. तुमच्या वास्तूच्या खाली कुठलंही हाड, कुठल्याही प्राण्याचं हाड सुद्धा आलेलं चालत नाही. अच्छा. वास्तू कन्स्ट्रक्शनमध्ये. हं, एखाद्या प्राण्याचा मृत्यू झालाय, हं. तेही चालत नाही. हो. म्हणून वास्तुशांत हा विधी केला जातो. हं. ठीक आहे. तर वास्तुशांत हे केल्यामुळे अतिशय उत्तम एनर्जी वास्तूला आपण देऊ शकतो. हं, ठीक आहे. हं. पण आता ह्या ज्या बाधित वास्तू असतात, त्या ठिकाणी जर तू वास्तुशांत केली तर हा सगळा दोष जातोच असं नाही. अच्छा. त्यासाठी बरेचसे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करणारे लोकं आहेत. हं. त्यांच्या त्यांच्या कन्सल्टन्सी नुसार ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. तुम्ही या ॲक्टिव्हिटीज करता का? नाही. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज मी नाही करत. अच्छा. मी जरी ते नाही केलं, तरी हं. सुद्धा काही उपाय मी देऊन त्याचं प्रमाण निश्चित कमी करू शकतो आपण. ओके. आणि मी मगाशी सांगितलं तसं ती वास्तू सोडणंच केव्हाही बेटर राहतं. अच्छा. आता समजा 2 भाऊ आहेत. एक छोटा भाऊ आहे, एक मोठा भाऊ आहे. असं आपण एक उदाहरण घेऊ. हं. आणि दोघांना वाटणीमध्ये एकाच्या वाटणीमध्ये घर आलंय हं. आणि दुसऱ्याच्या वाटणीमध्ये दुसरी काहीतरी प्रॉपर्टी आले. हं. आणि समजा त्या मोठ्या भावाचं त्या घरामध्ये मन आहे. मन अडकलंय. तर त्याचा काही त्रास त्या छोट्या भावाला राहते वेळी होऊ शकतो का? निश्चित होतो प्रिया. हं. आपल्या वास्तूमध्ये आपल्या इमोशन्स असतात. हं. हे लक्षात घे. तुला एक सांगू का? तुझ्या वास्तूशी तू बोल ना रोज. हं. वास्तू सगळं ऐकते बरं का. हं. आणि काही दिवसांनी तुला त्याचं फळही मिळतं. बरोबर. हां. म्हणून मी सगळ्यांना सांगते, तुम्ही आपल्या वास्तूच्या ज्या भिंती आहेत, तुम्ही जे बोलता बघा घरात सतत किरकिर असेल, काय असेल त्या भिंतींमध्ये मर्ज झालेली असते. हं. आलं लक्षात? त्यामुळे जे दुसरी व्यक्ती ते घर घेते त्याला त्याचा निश्चित त्रास होतो. बाप त्याला तोही त्याच बाबतीत किरकिर होणं, भांडण होणं या गोष्टी भोगत असतो. हं. लक्षात घे. तुला एक उदाहरण सांगते. मी एका वास्तूच्या एक व्हिजिटला गेले होते. तर त्यांचं एक फॅक्टरी होती. जिथे ते लसूण सोलण्याचं आणि लसूण पेस्ट करणं असतं ना, हं, हं. हे प्रक्रिया करत होते. ठीक अच्छा. आहे. हं. त्या वास्तूत त्यांनी मला पाहायला गेल्यानंतर त्यांना म्हणावा असा ना प्रोग्रेस दिसत नव्हता वास्तूचा. ठीक ग्रोथ आहे. मिळाली नाही. ग्रोथच मिळाली नव्हती. हं. म्हणून मला त्यांनी बोलावलं होतं. मी जेव्हा वास्तूत पाऊल टाकलं ना, हं. त्याच वेळेस त्यांना विचारलं, त्यांनी ती वास्तू विकत घेतली होती. अच्छा. ठीक आहे. हं. त्यावेळेस त्यांना मी विचारलं, "ही वास्तू विकायची इच्छा नव्हती हं. आणि तुम्ही वास्तू घेतली असं झालंय का?" ओह! तर ते मला हो म्हणाले. हं. ते मला म्हणाले, "मॅडम मला ही वास्तू विकत हवी होती. हं, हं. ज्यांची वास्तू होती त्या काकांच्या मुलाला ही वास्तू विकायची होती आणि काकांना विकायची नव्हती. हं. तो मुलगा काका जाईपर्यंत थांबला बापरे! हं. आणि जेव्हा ते काका गेले, हं, हं. त्याच्यानंतर त्याने ही वास्तू विकली." हं. मला सांग, त्या काकांचे इमोशन्स त्या वास्तूत राहिले ना. अच्छा, म्हणजे व्यक्ती जरी गेली, तरी एक्झॅक्टली. त्याचे इमोशन तिथे मला नव्हतं घरामध्ये विकायचं घर. हं, हं. मग मी ते जाण्यासाठी थांबलो. बरोबर. राइट? हो. मग मग ती वास्तू तुला त्रासदायक ठरणारच. अरे खूप निगेटिव्ह वास्तूचे खूप प्रकार आहेत. हं, हं. आणि आपण म्हणतो, की एवढुशाने काय होतंय? हो. पण त्याचा परिणाम होत असतो. हं. एकही व्यक्ती तिथं कामासाठी टिकत नव्हती. बाप अजून एका हॉटेलचं मी काम केलं होतं. हं, हं. हॉटेलच्या बाजूलाच विहीर होती. ठीक आहे. हं. आणि अर्थात ती चुकीच्या दिशेतच होती विहीर. हं. मी त्यांना फक्त ते हॉटेलला प्रॉब्लेम्स येत होते. रोड लेव्हलपेक्षा हॉटेलही खाली होतं आणि हं, मी हं. त्यांना एक विचारलं, हे जुनं आहे हं. जे आहे ते या विहिरीत सुसाईड झालेले आहेत. 2 ते 3 झालेले आहेत. बापरे! हो. हो. तेव्हा ते म्हणाले, "पूर्वीच्या काळी इथे हे प्रकार झालेले आहेत मॅडम. हं, हं. ह्याला काही करता येईल का आपल्याला?" हं, हं. लक्षात घ्या त्या एनर्जी तिथे स्टॉप करणं हे खूप गरजेचं आहे. हं. बरोबर. अशा एनर्जीजला आपण निश्चित उपाययोजना करू शकतो. हं, पण जिथे खरंच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत, हं. त्याला मात्र त्याचा स्पेशालिस्टच बोलून ते उपाय करणं गरजेचं राहतं. बरोबर आहे. आता आपण एखादी वास्तू खरेदी करतोय हं. किंवा एखादं घर, एखादा फ्लॅट आपण घेतोय. हो. तर ते घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुझ्या घरात सूर्यप्रकाश, हं. सनलाईट भरपूर येणं गरजेचं आहे. अच्छा. ठीक आहे. आणि मी तुला म्हटलं तसं, जी वास्तू घेतोय, हं. त्या वास्तूचा फील आपल्याला आधीच जाणवतो. हं. तरी काही लोकांना ते लक्षात येत नाही. तर मग एक्सपर्टच्या मदतीने ते सगळं सल्ला घेऊन मगच रिसेलची वास्तू घ्यावी. किंवा नवीन वास्तू घेताना सुद्धा
आता मी उदाहरण देते तुला, पण मी कसं आहे ना, मी ती एरिया सांगणार नाही. हं. मोठा बिल्डर आहे. हं. त्यानं मोठी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्यानं काय केलंय, पलीकडेच त्या गावाचं छोटंसं स्मशान आहे. हं. त्याला इतकी मोठी भिंत घातली आहे ना, हं, की हं. ते दिसून येत नाहीये. बरं. हं. हं. आणि तिथे फ्लॅट्स बुक झालेले आहेत. हं. हे लोकं काय करतात, बांधकामामध्येच फ्लॅट्स बुक करून घेतात, राइट? हो. पायामध्येच फ्लॅट बुक झालेले होते सगळे. बरोबर. आणि जशी बिल्डिंग वर गेली, हं, हं. फ्लॅटचं पोझेशन आलं, मला व्हिजिटला बोलवलं. हं. मला वरतून ते ग्रेव्हयार्ड दिसतंय. अरे देवा! म्हणजे ते मुद्दाम लपवलं गेलं होतं. एक्झॅक्टली. हं. म्हणून ह्या गोष्टी अ, चारीही बाजूनी तुम्ही पहा. हं. कुठला नाला आहे का? कुठली नदी तुमच्या घराच्या जवळून वाहते आहे का? हं. कुठलं ग्रेव्हयार्ड आहे का? हं. हायवेच्या जवळ तर मी म्हणेन प्रॉपर्टी घेणं टाळा. हं. बरोबर. नाहीतर मग ह्या गोष्टींसाठी तुम्ही प्रोटेक्ट करा. हं. आध्यात्मिक ताकद वाढवा. हं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरत नाहीत. हं. आता आपण रिसेल प्रॉपर्टी खरेदी करत असतो. हं. तर ती घेण्यापूर्वी वास्तुपरीक्षण करणं गरजेचंच आहे का? हो. निश्चित करणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टी कसं आहे ना, आता बऱ्याचदा आम्हाला अनुभवातनं एखाद्या वास्तूत पाऊल टाकल्यावर ते एनर्जीज कळतात. हं. बरोबर? हं. आम्ही तेच करत आलोय ना सतत, है ना? बरोबर. त्यामुळे प्रत्येक वास्तू वेगळी-वेगळी, प्रत्येक वास्तूचा फील वेगळा-वेगळा आहे. हं. मग या वास्तूत काय झालं किंवा काय? आता जे मी तुला सांगितलं, मला हे कोणीच सांगितलं नव्हतं. हं. पण तिथे गेल्यानंतर ते दिसतात गोष्टी काही, हं. की नको मग ही वास्तू घ्यायची नाहीये. ठीक आहे. मग तिथल्या तिथे मी असे दिलेले आहेत सल्ले, की हं, नाही हं. ही वास्तू घ्यायची नाही. हं. कसं होतं तुला सांगू का? पुढे जाऊन अडचणी येण्यापेक्षा आधीच आपण त्या रोखल्या तर केव्हाही बेटर ना. हो ना. हं. अगदी बरोबर. काही वास्तूंमध्ये मी गेले आहे, हं. तर त्या वास्तूंमध्ये माझे दोन्ही पाय हं. भरून आले होते. बापरे! म्हणजे मी पाऊल पण पुढे टाकू शकत नव्हते. हं, हं. काही गोष्टी साधनेतनं आम्ही सॉल्व्ह करू शकतो. हं. पण तेवढ्या तुम्हाला पॉसिबल होतीलच असं नाही. हं. तुला अगदी एक छोटंसं उदाहरण सांगते. हं. पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी व्यक्ती घरातनं जात असेल, त्यावेळेस जेव्हा मृत्यू होत होतो, त्यावेळेस असे सेपरेट ग्रेव्हयार्ड नव्हते किंवा हं. तिथेच ती क्रिया होत नव्हती. आजकाल बरोबर विशिष्ट ते चौथरे वगैरे बांधलेत आणि तिथेच केलं जातं. हं. पूर्वीच्या काळी नदीच्या ठिकाणी सरसकट केले जायचे. बापरे! जिथे जागा मिळेल असं तिथे. असायचं का? हो, असायचं. हं. जिथे जागा मिळेल तिथे. आणि मग आता काय झालंय, की विशिष्ट अशी स्मशानभूमी तयार केली आणि तिथेच फक्त या सगळ्या गोष्टी होतात. हो. मग बिल्डरनी काय केलं, हं. ती नदीच्या जवळचीच जागा घेतलेली आहे. हं. नदी थोडी लांब आहे. पण मग त्या वास्तूवरती घर बांधलेलं आहे. मी त्या वास्तूला व्हिजिटला गेले होते. आम्ही वास्तूचं काम केलं. त्यावेळेसच मला जाणवलं, त्या घरातली जी स्त्री होती ती सतत आजारी होती. हं. सतत आजारपण घरामध्ये. काहीही केल्या हटत नव्हतं. हां ना. ठीक आहे, अर्थात वास्तूचे दोष होते आम्ही ते काढले. हं. पण ज्यावेळेस वास्तूची निगेटिव्ह एनर्जी आम्ही काढत होतो, हं, हं. त्यावेळेस मला जाणवत होतं, हं. ते जे कापूर जळत होतं ना, हं, हं. ते लिटरली असं आपण म्हणतो ना, एक थरकाप होतो की नाही हं, आपला, हं. तसं लिटरली तो कापूर होत होता. हो. आणि ज्यावेळेस त्यांना मी विचारलं, की "तुम्ही हा जो फ्लॅट घेतला, इथे काय होतं पूर्वी काय माहितीये तुम्हाला?" हं, हं. इथे म्हणलं स्मशानभूमी होती. म्हणून हे प्रकार होतायत आणि त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना त्रास होता. अरे देवा! त्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना त्रास होता. बाप म्हणून वास्तू घेताना ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी काय सांगितलं नदीच्या जवळ घर कधीच नसावं. हं. हे पूर्वीच्या काळी होऊन गेलंय. मग त्याचा हो. त्रास तुम्हाला होणार नाही. तर असं नाहीये. ते होणार आहे कारण त्या क्रिया तिथे घडलेल्या आहेत. हं. मला सांग एखाद्याची नॅचरल डेथ झाली असेल, हो. तर तो ठीक आहे, तो हं. गेलाय त्याचा काही तुम्हाला होणार नाही त्रास किंवा व्हॉटएव्हर. बरोबर. पण एखादी अननॅचरल डेथ असते. हं. ती व्यक्ती जेव्हा तिथे सगळी प्रक्रिया केली जाते, त्याचं कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्रास होणारच आहे. हं. ते अतृप्त इच्छा राहिल्या असतील. एक्झॅक्टली. हं. त्याचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्रास हा होतच असतो. म्हणून तुम्ही घरामध्ये मी अजूनही सांगते, जेवढं आध्यात्मिक ताकद वाढवाल, तेवढी तुमची खूप छान एनर्जी वास्तूला मिळते. आणि अशा ठिकाणचं घर घेऊ नाही हं, हं. असेल तर ते सोडून जावं. बरोबर. तसेच मॅडम घराला देखील नजरबाधा होते का? हो प्रिया, हं, हा हं. कॉमन आहे सगळीकडे. हं. हा फॅक्टर जो झालाय आता सगळीकडे कॉमन झालेला आहे, की मॅडम नजरबाधा आहे. आणि हं. हे मी पण खूपदा जाणवलेलं आहे. हं. म्हणजे अनुभवलेलं आहे. हं. घरामध्ये जेव्हा आम्ही काम केलेले आहेत, नजरबाधा ही झालेली असते. लक्षात घे. कसं होतं, आजकाल ईर्ष्या खूप वाढलेली आहे. ईर्ष्येपोटी लोकं बरोबर आहे. सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे, त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. हं. हां. त्यांनी गाडी घेतली, मी पण गाडी घेणार. त्याने 3रा मजला चढवला. मी पण माझा अजून हां, दुसरा. हां. माझा पण
चढला पाहिजे. ठीक आहे. बरोबर. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे ज्याच्याकडे जी गोष्ट नाहीये, हं, त्यासाठी ती व्यक्ती सतत मग माझ्याकडे का नाहीये? मग त्याच्याकडे झालं, मग मला का नाहीये? हं, माझी मुलं ढ आहेत, त्याची मुलं हुशार आहेत. हं. ईर्ष्या नाही, तुमची मुलं कशात तरी हुशार असतील. हो ना. ठीक आहे. जी त्याच्याकडे त्या मुलांकडे कला नसेल, ती तुमच्या मुलांमध्ये असेल. बरोबर. परमेश्वराने आत्तापर्यंत कोणालाही रिकामं ठेवलेलं नाही. खरं आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी भरूनच पाठवलेलं आहे. हं. लक्षात घे. हो पण ना. कसं होतं ना, ह्या ईर्ष्येपोटी ना, मग ह्याचं चांगलं झालं, ह्याचं नाही चांगलं झालं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी वाढत चालल्यात ना, असं हं, नाही करायला पाहिजे. मी हं. सगळ्यांना सांगते, मी जर कुणाचं वाईट केलेलं नाही, तर माझं कधीच वाईट होणार नाही. हे हं, कायम सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हं. आणि आपली आध्यात्मिक ताकद वाढवायची. बरोबर. कोणी किती मला खूप लोकांनी सांगितलं, "मॅडम ह्यानी मला काहीतरी केलंय, त्यांनी काहीतरी केलंय." मी म्हणलं, "अजिबात लक्ष देऊ नका. हं, त्यांनी करून त्याचा मोकळा झालाय ना, तुम्ही तुमची आध्यात्मिक ताकद वाढवा. हं, हं. तुम्ही आत्तापर्यंत कोणाचं वाईट केलेलं नाहीये. तुमचं कधीच वाईट होणार नाही." कसं असतं प्रिया लक्षात घे, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जर चांगल्या मार्गाने जाताय, हं, तुमच्या मनात कधीही एखाद्याबद्दल ईर्ष्या नाहीये, वाईट भावना नाहीये. हं. परमेश्वर तुझ्या समोर असा कोणीतरी उभा करतो ना, की तुला त्या संकटातनं बाहेर काढतो. खरं आहे. इतकी ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे. हं, कधीही कुणाशी ईर्ष्या करू नका. हं. कधीही कुणाबद्दल म्हणतो ना आपण बॅक बिचिंग केलं जातं, की नाही हे चांगलं हं. नाही. सगळ्या गोष्टी आहेत ना, एक लक्षात घे, ह्या चालतच राहणार आहेत. हं. पण तुम्ही तुमचं कर्म जेवढं चांगलं ठेवाल ना, हं. तेवढं बरोबर परमेश्वर तुम्हाला हे बघ, ह्या एनर्जीज आहेत. परमेश्वर पण आपण सोडून देऊ, ह्या एनर्जीज आहेत. हं. तुझी पॉझिटिव्ह एनर्जी चालली आहे ना, तुला हं. पॉझिटिव्ह एनर्जी सहकार्य करणार आहे. हं. तुझ्या डोक्यात निगेटिव्ह आलं ना, तुला निगेटिव्ह एनर्जी बरोबर सहकार्य करणार आहे. हो. आणि कुठेतरी आपण अट्रॅक्ट करतो. एक्झॅक्टली. हं. म्हणून नेहमी आपण म्हणतो ना, ठीक आहे त्याने घेतलं, ठीक आहे. मी पण कष्ट करीन, माझं काही दिवसांनी होईल. बरोबर. पण त्याने घेतलं म्हणून मग मी माझ्याकडे नसताना मी कर्ज काढून घेणं हे चुकीचं आहे ना. हां ना. बरोबर की नाही? ह्या समाधान ठेवणं आणि हं. चांगल्या मार्गाने पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे मी आजकाल बघते आहे ना, की मॅडम ह्यानी केलंय, त्यांनी केलंय, नका हा विचार करू. मला ते म्हणायचंय. हं, हं. तुम्ही तुमची ताकद वाढवा. ती ताकद कमी पडली पाहिजे तुमच्या पुढे. तुम्ही तुमची ताकद वाढवा. आता आपण आजूबाजूला बघतो, हं. की बऱ्याच जणांचे वंश पुढे चालत नाही. हं. म्हणजे जे कर्ते पुरुष असतात, हं. त्यांचा अकस्मात मृत्यू होणं, अशा काहीतरी गोष्टी होऊन त्यांचा मृत्यू होतो. हं. तर त्याला कारणीभूत पितृदोष आहे, की बाधित वास्तू? हे बघ, पितृदोष तर असतातच हं. कारणीभूत. हं, ठीक हं. आहे. दुसरी गोष्ट बाधित वास्तू म्हणजे काही वास्तू शापित असतात. हं. मी आत्ताच तुला म्हणलं, एखाद्या तळतळाटीचं कधीही वास्तू घेऊ नये. हं. ठीक आहे. बरं. त्या वास्तूत काय झालंय आपल्याला माहित नाहीये. बरोबर. ती व्यक्ती तिथे तळतळलीये. हं. एक अगदी सोपं उदाहरण देते तुला. एक शेतकरी होता. हं. त्यानं पुण्यामध्ये घर घेतलं. त्याच्या मुलांना शिक्षणासाठी तो आला. त्यांनी हं. त्याची जमीन कसायला देऊन टाकली. बरं. ठीक आहे. हो. तो जो कसणारा होता का, हं, हं. त्यांनी बराच काळ तो शेतकरी म्हातारा झाला, मुलांचं इथं चांगलं सेट झालं. हं, हं. त्यांनी कसायला जमीन होती. हं. तू काय म्हणणार गं ती जमीन माझी आहे. हं. बरोबर ना? हो. ठीक आहे, जमीन गेली कुळात. म्हणजे काय? जो कसत होता त्याची ती जमीन झाली. अरे! ठीक आहे. हं, हं. ज्यावेळेस तो असं म्हणाला, त्यावेळेस हा शेतकरी त्याला बोलला, "तुझं कधीच चांगलं होणार नाही. तुझं हं. कुळ पूर्ण नष्ट होईल." लक्षात घे, जेव्हा अशा वास्तू आणि तो व्यक्ती तसं भोगत होता. अरे बापरे! हं. जेव्हा असं एखाद्याचं ओरबाडून घेतलं जातं, हं, हं. म्हणून असे कर्म तुम्ही करू नका, ज्याच्याकडून तुम्हाला तळतळाट मिळेल. बरोबर. तुम्ही नेहमी चांगलं काम करा, की ज्याच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळेल. हं. तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल. एक्झॅक्टली. हे करणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना हेच कळत नाही. हं. कष्ट करा, तुम्ही घ्या, विकत मागा, तुम्ही पैसे द्या. हं. कष्ट करतायच आहे. पण कुणाचंही फ्रीमध्ये मी म्हणीन, दाणा सुद्धा घेऊ नाही. हो ना. ज्याला त्याला ज्याचे त्याचे पैसे देऊन मोकळं व्हावं. हं. नाहीतर तुम्हालाही तसाच आर्थिक फटका बसतो. बरोबर. आणि मग जेव्हा कुळ नाश होईल असं सांगितलं गेलं, हं. तेव्हा त्या व्यक्तीची पिढीच संपली ना. त्या मग कुळाचा नाश झाला म्हणजे काय? हं. त्या व्यक्तीचा मुलगा जो होता तो दगावला हो. तरुण वयात. हो का? हं. म्हणजे मग काय झालं, की झाला ना कुळाचा नाश. मग पुढे कुळ वाढणार कसा तुमचा? हो. कोणी नाही ना वारस राहिला. बरोबर. मग ह्या गोष्टी अशा कशा पद्धतीने तुमच्या मागे येतील आणि मग ती जमीन त्याने विकली, तर त्यालाही त्याचा त्रास होणार, जो विकत घेणार. हं, हं. मला हाच पुढचा प्रश्न विचारायचा होता. हां. ही शाप मिळालेली जागा आहे हं. आणि समजा त्या मालकाने ती जागा विकली, हं. तर ती निगेटिव्ह एनर्जी त्या नवीन मालकाला पास ऑन होते, की ह्या मालकालाच त्याचा त्रास होतो?
नाही. कसं हम्म, होतं, ज्याचा कुळ नष्ट झालाय हम्म, त्याला त्याने शाप भोगलाय, हम्म. त्या वास्तूलाही शाप लागलाय. अरे आलं बापरे. लक्षात? हम्म, त्यामुळे जी व्यक्ती ती वास्तू घेणार हम्म. त्याला सुद्धा त्याचा त्रास होणार. म्हणजे सगळी हिस्ट्री बघूनच हो, जागा घेणं कधीही घेणं चांगलं. खूप केव्हाही बेटर. हम्म, काही ठिकाणी आध्यात्मिक ताकद तुमच्या वास्तूत असते, ती सुद्धा निग्लेक्ट केली जाते लिटरली. हम्म, एका प्लॉटच्या व्हिजिटसाठी गेले होते. बिल्डरनी तो प्लॉट विक्रीसाठी हम्म, सगळा केला होता छान. हम्म. आणि एकही प्लॉट विकला जात नव्हता. हो का. हो. हम्म, याचं कारण असं होतं, हम्म, ज्या शेतकऱ्याने तो प्लॉट विकला होता, हम्म. त्या शेतामध्ये म्हसोबाचं ठाणं होतं. हो. हां. हम्म, म्हसोबा, मुंजा, परत पूर्वीच्या काळी अ, गेलेल्या व्यक्तींची देवळं बांधली जायची हम्म, आणि त्यांची प्रतिमा करून तिथं पूजलं जायचं. ठीक आहे. हम्म, मग हे जे असतात ना, त्यांचं करणं गरजेचं केलंय ना तुम्ही, हम्म, मग त्यांचं पुढेपर्यंत करणं गरजेचं असतं. हम्म. तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं, तो प्लॉट पूर्णपणे प्लेन करून घेतला, म्हसोबा खाली गेला. हो. त्यामुळे ह्या बिल्डरला त्रास होत होता. 2 हम्म. वर्षापासून तो प्लॉट विकत होता, 1 प्लॉट विकला जात नव्हता. बघा. ज्यावेळेस त्या वास्तूत आम्ही गेलोय, आम्ही बघितलंय, तेव्हा मी त्यांना विचारलं, "इथं कुठेतरी म्हसोबाचं ठाणं मला आहे असं जाणवतंय." अच्छा. ते म्हणाले, "नाही हो मॅडम, प्लॉट तर प्लेन आहे." हम्म, म्हणलं, "लावा माझ्यासमोर शेतकऱ्याला फोन. हम्म, ज्याच्याकडनं तुम्ही प्लॉट घेतला आहे, लावा त्याला फोन. हम्म, मला त्याला विचारू देत." ज्यावेळेस त्यांच्याशी त्यांनी फोनवर बोलले, की "इथे कुठे म्हसोबा होता का हो काका?" हम्म, "हो," म्हणे, "आमच्याकडनं काही होत नव्हतं. हम्म. आम्ही तो बुजवून टाकला." मग तो कुठेतरी त्रास तुम्हाला होतो ना. हम्म, ती दैवी शक्ती होती, ते करणं गरजेचं होतं. हम्म. तेच तुम्ही बंद केलंत. हो. बरोबर ना? मग त्यांना मी तिथे परत मंदिर बांधायला सांगितलं. नवीन तो म्हसोबा स्थापन करायला सांगितला हम्म, आणि त्याची पूजा विधिवत करणं. कारण दर अमावास्येला हम्म. म्हसोबाला नारळ फोडणं हे खूप गरजेचं असतं. अच्छा. आता ठीक आहे, ज्याची होती त्याने विकून मोकळा झाला. हो ना. त्याला त्रास होणार नाही का? तर हम्म, होणार की. हम्म, त्याचा होतं ना ते. हम्म. त्यांनी पैसा घेतलाय. तो पैसा त्याच्याकडे राहणारच नाही अजिबात. हो. आलं लक्षात? हम्म, कारण कुठेतरी ही चांगली शक्ती तुम्ही हे करू आता सगळ्यात महत्वाचं त्या बिल्डरला जर त्यांनी सांगितलं असतं, त्यांनी मंदिर जसं आता मी सांगितलं, हो. बांधून बाकीचा प्लॉट विकला गेला असता ना. हो ना. केलं असतं त्यांनी. तेवढी जागा सोडून हां. केलेच असते. मग आम्ही जेव्हा ते केलं, हम्म. त्यानंतर तो प्लॉट पूर्णपणे सेल झालेला आहे आणि तिथं त्यांनी छान मंदिर बांधलंय. अच्छा. कोणालाच त्रास नाहीये. बरोबर. अशा पण काही गोष्टी असतात वास्तूमध्ये, हम्म. की ज्या पाहिल्याच जात नाहीत आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो. खरंय. तुम्ही जसं की आता म्हटलं आपली आध्यात्मिक ताकद वाढवावी. हं. तर त्यासाठी कोणत्या आध्यात्मिक गोष्टी आपण कराव्या? सगळ्यात महत्वाचं ह्या निगेटिव्ह शक्तींपासून तारणाऱ्या 3 देवता आहेत, ज्या स्ट्राँग आहेत. हम्म. पहिले म्हणजे काली माता, हम्म. हं. दुसरे म्हणजे कालभैरव आणि हो. तिसरे म्हणजे आपले हनुमान. ह्यांचं तुम्ही करा. हं. कुठलाही त्रास तुम्हाला जो काही होतोय त्याचं प्रमाण हळू पूर्णपणे कमी होतं. हं. काली मातेचा पाठ घरात करा. हं. हवन करा. बरं. कालीचं हवन करा. हं. तुमचा घरातला होणारा त्रास आणि घरात कायम धूप लावा. हं. त्याने तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. लोबान धूप करा घरामध्ये. हं. कायम तुम्हाला घरात पॉझिटिव्ह जाणवणार. हं. ठीक आहे. त्यानंतर सुंदरकांडचा पाठ घरात करा. करून घ्या. हं. सगळ्यात चांगला उपाय आहे हा. हं. सुंदरकांडचा पाठ तुम्ही सतत करत राहिलात, तुमच्या वास्तूतली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे नाहीशी होते. कालभैरवाष्टक रोज वाचा. हं. चंडी कवच रोज वाचा. हे सगळ्यात बेस्ट राहतं. ज्यांना मंत्र येत नाहीत, हां. त्यांनी टीव्हीवर लावलं तरी चालेल का? खरं सांगू प्रिया तुला, टीव्हीवर लावणं हं. आणि ऐकणं आणि हं. तू तोंडाने बोलणं, हं. जमीन आसमानचा फरक आहे. हो. टीव्हीवर लावल्यानंतर तुझ्या डोक्यात बाकीच्या गोष्टी असणार आहेत. हो. राइट? बाकीच्या गोष्टी येणार आहेत. मी काय केलं? मला उद्या इकडे जायचंय. त्याच्याकडे तुझं लक्ष नसणार आहे. हं. पण हेच जर तू वाचत असशील ना, हं. तुझं मन, तन सगळ्यांनी तू त्या वाचनात असतेस आणि बरोबर. तू मनापासून तुझी वाणीने सुद्धा तू ते उच्चारत असतेस. हो. ठीक आहे. सुरुवातीला तुला जड जाईल. पण हे ज्याच्या घरात बाधित वास्तू आहे किंवा ज्याच्या घरात निगेटिव्ह एनर्जीज आहेत, हं. त्यांनी स्वतः तोंडाने बोलणं हे अतिशय उत्तम राहतं. सुरुवातीला शब्द जड असतात, त्यामुळे ते येणार नाहीत. पण जसे-जसे तुम्ही रोज बोलायला लागाल, रोज म्हणायला लागाल, तसे तुमचे मुखोद्गत होतील आणि रोज तुम्ही घरात बोलाल. हो. हां. सुरुवात तुम्ही टीव्हीला लावून पाठ हां. करण्यापासून करा. अगदी. नंतर तसं तुम्ही करू स्वतः शकता. उच्चारून ते मंत्र म्हणा. टीव्हीला समोर लावा, तुमच्या हातात पुस्तक घ्या हं. आणि त्याप्रमाणे तुम्ही बोला. बरोबर. आता तर लिरिक्स वाले पण आलेत. हो. अगदीच, तसं अगदी. देखील आपण बघून पाठ करू हो. शकतो. निश्चित.
एखादी वास्तू घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी किंवा जर बाधित वास्तू असेल तर त्याची लक्षणे काय, त्यावर उपाय काय, याबद्दल आम्हाला आज तुम्ही इतके छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद प्रिया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला वास्तू परीक्षण करून घ्यायचं असेल तर मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की पहा.